नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी राहुल कदम आपल्या सर्वांचं माहिती असायलाच हवी या यूट्यूब चॅनलवरती सहर्ष स्वागत करत आहे। शेतकरी मित्रांनो, नमो शेतकरी योजनेची हप्त्याची तारीख आता जाहीर करण्यात आलेली असून याचं प्रसिद्धीपत्रक सुद्धा प्रसिद्ध करण्यात आलं आहे। याच विषयाची सविस्तर माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न आज आपण ह्या व्हिडिओमध्ये करणार आहोत। तर चला व्हिडिओ सुरू करूया। मित्रांनो, नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 6वा हप्ता निधी वितरणास मान्यता देण्यात आलेली आहे। शेतकऱ्यांना निश्चित उत्पन्न देण्याकरिता केंद्र शासनाने प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना म्हणजे जिला पीएम किसान योजना म्हटलं जातं, ही योजना 2019 पासून सुरू करण्यात आलेली आहे। या योजनेच्या निकषानुसार सर्व पात्र शेतकरी कुटुंबास पती पत्नी व त्यांच्या 18 वर्षाखालील अपत्य यांना 2000 रुपये प्रति या 3 समान हप्त्यामध्ये 6000 रुपये त्यांच्या आधार व डीबीटी संलग्न अशा बँक खात्यामध्ये केंद्र शासनाच्या माध्यमातून देण्यात येत असतात। त्याच पद्धतीने महाराष्ट्र शासनाकडून सुद्धा याच्याच अंतर्भूत अजून एक जी योजना सुरू करण्यात आलेली होती, नमो शेतकरी योजना, त्या योजनेची सुद्धा प्रति शेतकरी वार्षिक 6000 रुपये हे महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून देण्यात येत असतात। याला नमो शेतकरी योजना असं नाव सुद्धा देण्यात आलेलं आहे। जो काही शेवटचा हप्ता होता तो 26 ऑक्टोबर 2023 रोजी शिर्डी येथून शेतकरी महासन्मान निधी योजनेचा पहिला हप्ता हा अदा करण्यात आलेला होता। आता जो काही 90.86 लाख शेतकरी कुटुंबांना जवळपास 8961.31 कोटीचा निधी आतापर्यंत थेट लाभ डीबीटी खात्यामार्फत हे जमा करण्यात आलेला आहे। तर मित्रांनो, आता जी पुढील हप्त्याची तारीख जाहीर करण्यात आलेली आहे ती हप्त्याची तारीख काय आहे तेही आपण आता समजून घेऊया। शेतकरी मित्रांनो, आपल्या राज्याचे मुख्यमंत्री यांचं हे ट्विटर हँडल आहे। या ट्विटर हँडलवरती देण्यात आलेल्या ट्विटच्या माध्यमातून ही माहिती देण्यात आली आहे। यानुसार नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 6व्या हप्त्याची 93.26 लाख शेतकरी कुटुंबांना थेट लाभ हस्तांतरण करण्यात येणार आहे। हे हस्तांतरण कधीपासून करण्यात येणार आहे तेही समजून घेऊया। नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 6व्या हप्त्याअंतर्गत उद्यापासून म्हणजेच आज आपली जी काही तारीख आहे 28 मार्च, तर उद्यापासून 29 मार्च पासून थेट हस्तांतरण शेतकऱ्यांच्या खात्यावरती सुरू केलं जाणार आहे। याचा लाभ 93.26 लाख शेतकरी कुटुंबांना हा लाभ वितरित केला जाणार आहे। या अंतर्गत 2169 कोटीची रक्कम ही शेतकऱ्यांच्या आधार व डीबीटी संलग्न बँक खात्यामध्ये थेट जमा केली जाणार आहे। शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी घेतलेल्या महत्त्वपूर्ण निर्णयाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मनपूर्वक आभार सुद्धा इथे माननीय मुख्यमंत्री यांनी मानले आहेत। म्हणजेच उद्यापासून शेतकऱ्यांच्या खात्यावरती 2000 रुपये जमा होण्यास सुरुवात होणार आहे। तर मित्रांनो, आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल, आपण माहिती असायलाच हवी या यूट्यूब चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर हा यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा। त्यासोबत शेजारी बेल आयकॉन दाबायला विसरू नका। भेटूया पुढील व्हिडिओमध्ये। धन्यवाद।